बंडू आंदेकर टोळीच्या विरोधात पोलीस आता ॲक्शन मोडवर आले तर नाना पेठेमध्ये अतिक्रमणावर हातोडा पडला। पुणे महानगरपालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई यात करण्यात आलेली आहे। तर नाना पेठ पोलिसांचा मोठा बंदोबस्त या कारवाईच्या दरम्यान तैनात करण्यात आला होता। तर या संदर्भातच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पुण्यातील नानापेठ या संपूर्ण भागामध्ये आंबेडकरांचं गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व होतं आणि आता हे वर्चस्व संपवण्यासाठी पुणे पोलीस आणि महानगरपालिकेने अतिक्रमणाच्या माध्यमातून जी काही कारवाई जी आहे ती करावी ती सध्या आपल्याला सुरू असलेली पाहायला मिळते। कारण का या आंदेकर कुटुंबियांकडून या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकाम असेल, अनधिकृतपणे फ्लेक्सबाजी असेल किंवा विविध कमानी ज्या आहेत त्या लावलेल्या होत्या आणि या विरोधात आता अतिक्रमण विभाग आणि पोलीस जे आहेत ते सतर्क झालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून पुण्यातील याच नानापेठ भागामध्ये सध्या कारवाईला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। विविध माध्यमातून ही कारवाई जी आहे ती केली जाते। खरं तर काही दिवसांपूर्वीच ज्या भागामध्ये मासळी मार्केट जे आहे ते आंदेकरांनी उभं केलेलं होतं त्या अनधिकृत मासळी मार्केटवरती कारवाई केली होती। त्या मासळी मार्केटच्या माध्यमातून अवैधरित्या जे आहेत ते पैसे कमवले जात होते, हप्ते त्यांच्याकडून घेतले जात होते असा आरोप आंदेकरांवरती गेल्या कित्येक वर्षांपासून केला जात होता आणि ते संपवल्यानंतर आता अतिक्रमण विभागाने देखील कारवाईला जी आहे ती सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की वनराज आंदेकर यांचा प्रथमतः याच काही भागामध्ये जो आहे तो खून करण्यात आलेला होता, त्याला वर्ष झालेला आहे आणि त्याचे देखील पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लागलेले पाहायला मिळत आहेत। आणि याच वनराज आंदेकरांच्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकर यांची हत्या जी आहे ती काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली होती